हळद रुसली कुंकू असलं मालिकेत आज आपण बघणार आहे. कृष्णा बंब्याच्या घरी छानपैकी चुलीवर भाकरी बनवत असते, तर बाहेर दुष्यंत विचार करत बसलेला असतो. आता बंब्या दुष्यंतला विचारतो, दाजी कसला एवढा विचार करताय? या गरिबाच्या घरी तुम्हाला राहू वाटेना का? दुष्यंत म्हणतो, अरे नाही बंब्या, मी या गोष्टीचा विचार करतोय की आम्ही घर सोडून आलोय, त्यामुळे फ्युचरचं काहीतरी बघितलं पाहिजे ना. शेवटी आमच्या संसाराचा गाडा आम्हालाच चालवायचा आहे. बंब्या म्हणतो, दाजी नका एवढी काळजी करू, सगळं चांगलंच होणार आहे. इकडे आता कृष्णाने भाकरी बनवलेल्या असतात, ती आता भाजी बनवत असते. एवढ्यात बंब्या कृष्णाला म्हणतो, कृष्णे अगं बाहेर दाजी विचार करत बसलेत, त्यांना तुमच्या भविष्याची, तुमच्या संसाराची खूप काळजी वाटू लागली. आता कृष्णा मनातल्या मनात विचार करते, दुष्यंत सरकार नका एवढी काळजी करू, पुढची वाट किती बी कठीण असली तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आता दुष्यंत आणि बंब्या जेवायला येतात. कृष्णा त्यांना जेवायला वाढते. कृष्णा म्हणते, पोटभर जेवा दोघं पण, आणि कसं झाले ते पण सांगा. दुष्यंतला कृष्णाच्या हातचं चुलीवरचं जेवण खूप आवडलेलं असतं. इकडे आता जयकांत बाळजाबाईला म्हणत असतो, काकी साहेब, काका बाहेर तुम्हासनी नको नको ते बोलले, तुम्ही एकटे आहे असं म्हणाले ते, पण काकी साहेब मी तुम्हासनी एकटं पडू देणार नाही, मी तुमचा उजवा हात बनून राहीन. जयकांत पुढे म्हणतो, काकी साहेब मी तुमच्या मुलासारखाच आहे की, तुम्ही मला तुमचा खरा लेकच समजा. आता बाळजाबाईला जयकांतचा खूप राग आलेला असतो. बाळजाबाई जयकांतची कॉलर धरते आणि म्हणते, लायकीत राहायचं जयकांत, तू माझ्या दुष्यंतची जागा घ्यायचा प्रयत्न जरी केला ना तर बघ मी काय करेन ते. दुष्यंत माझा रक्ताचा आहे आणि तू माझा पुतण्या आहे, तवा लायकीत राहा, चल निघितनं. इकडे आता बंब्या बाहेर झोपायची तयारी करत असतो, पण दुष्यंत म्हणतो, बंब्या तू घरात जाऊन झोप, मी आणि कृष्णा बाहेर झोपतो. दुष्यंत म्हणतो, मला आवडतं, आभाळ माझा बाप, धरणी माझी माय, शिकवलं आहे मला कृष्णाने. दुष्यंत म्हणतो, हे आकाशातले तारे चंद्र बघत झोपायला मला खूप आवडतं. बंब्या आता आत जातो. दुष्यंत आता कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला वाटतंय आता आपण पुण्याला जायला पाहिजे, गावात मला करण्यासारखं काम पण नाही आहे. कृष्णा आता विचार करते, दुष्यंत सरकार जर आपण पुण्याला जर गेलं तर मी समरला काय सांगू? दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय झालं, कसला विचार करतेस? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार माझं इथं एक लय महत्त्वाचं काम आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा कसलं काम? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मी आत्ता नाही सांगू शकणार, पण माझं काम महत्त्वाचं आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा एवढं काय महत्त्वाचं आहे ग, माझ्यापेक्षा पण महत्त्वाचं आहे का तुला काम? तुला कळतंय का मी तुझ्यासाठी माझं घरदार सोडून आलो? दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझं तू ठरव, मी उद्या पहाटे पुण्याला जाणार आहे, तुला यायचं असेल तर तू ये, तू माझ्यासोबत आली तर मला आवडेलच. असं म्हणून दुष्यंत आता झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता दुष्यंत पुण्याला जायला निघालेला असतो. एवढ्यातच तिथे बंब्या येतो. दुष्यंत म्हणतो, बंब्या तू कृष्णाला कुठं बघितलं का? बंब्या म्हणतो, दाजी कृष्णा तर पहाटेच कुठंतरी गेली, तिचं काहीतरी काम होतं. दुष्यंत आता विचार करतो, कृष्णा मी तुझ्यासाठी माझं घरदार सोडलं, पण माझ्यापेक्षा पण तुला महत्त्वाचं काम आहे का? दुष्यंत आता बंब्याला म्हणतो, बंब्या मी पुण्याला चाललोय, कृष्णा आली की तिला सांग मी पुढे गेलोय म्हणून. इकडे आता कृष्णा समर आणि अनुसयाला म्हणते, इथून पुढं मी तुमची मदत नाही करू शकणार. दुष्यंत सरकार पुण्याला चाललेत, त्यामुळं मला त्यांच्यासोबत जावंच लागेल, त्यामुळे आता मला माफ करा. असं म्हणून कृष्णा आता तिथून निघते. इकडे आता दुष्यंत पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट बघत बसलेला असतो. एवढ्यातच तिथे कृष्णा येते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही मला एकटीला सोडून चाललाय? दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी तुला रात्री सांगितलं होतं ना तू माझ्यासोबत चल म्हणून. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार मला तुमच्याशिवाय कोण आहे हो? दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे अगं, मी सकाळपासून 4 गाड्या सोडल्या, कारण मला माहीत होतं तू येणार म्हणून. असं म्हणून दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागतात. खरंच या दोघांच्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला मित्रांनो. आता एवढ्यातच तिथे बंब्या येतो. बंब्या म्हणतो, कृष्णा लवकर चल तुझ्या घरी, बाळजाबाईनं तुझ्या जमिनीवर ताबा घेतलाय. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, कृष्णा बाळजाबाईला म्हणते, मी तुमच्या कर्जाचे सगळे हप्ते फेडेन. बाळजाबाई म्हणते, कृष्णे तू 6 महिन्यात जर माझ्या कर्जाचे हप्ते नाही फेडले ना तर तुझी जमीन माझ्या नावावर होईल.